पुढची बातमी पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। हत्या प्रकरणात तपासाला योग्य दिशा देण्यासाठी ही रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। सगळ्या आरोपींना अटक करण्याची याचिकेमध्ये प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे। हत्या प्रकरणात तपासाला योग्य दिशा देण्यासाठी रिट याचिका दाखल झालेली आहे। सगळ्या आरोपींना अटक केली जावी अशी प्रमुख मागणी या याचिकेमध्ये आहे। 3 आरोपी जे मुख्य आहेत ते अजूनही फरार आहेत, त्यांचा शोध लागलेला नाहीये। वाल्मिक कराड ज्याच्यावरती आरोप आहेत तो देखील कुठे आहे या संदर्भात काही माहिती मिळालेली नाहीये। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, तपासाच्या अनुषंगाने एक याचिका छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जो खून प्रकरण आहे मसाजोगच्या सरपंचाचं, त्या अनुषंगाने ही याचिका दाखल केली असल्याचं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण, ज्यांची हत्या झाली त्यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये आता काही वेळात सुनावणी होईल आणि त्यानंतर कोर्ट काय म्हणतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।